हाय हॅलो नमस्कार. गेल्या आठवड्यात मी आणि क्षितू आम्ही दोघी चिपळूणला गेलो होतो. अचानक 2 दिवसांची सुट्टी मिळाली होती. म्हटलं चला पळूया. आणि घरी गेल्यानंतर किती लाड होतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. त्या दिवशी आमच्या घरी फिशचा बेत होता. तिसऱ्या म्हणजे शिंपल्यांचं कालवण, टोळकी हा आमच्याकडे फेमस मासा आहे तो, मांदेली असा साग्र संगीत स्वयंपाक आईने बनवला होता. तर म्हणलं चला शिंपल्यांचं म्हणजेच तिसऱ्यांचं कालवण कसं बनवलं हे तुमच्याबरोबर शेअर करूया. एक शिपी बनवताना गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये सगळ्या शिंपल्या टाकायच्या आणि मग त्या शिंपल्या ना ओपन होतात, ते शेल्स ओपन होतात. मग जो भाग आपल्याला ठेवायचा आहे तो ठेवायचा आणि जी रिकामी शिंपली आहे ती टाकून द्यायची. त्यानंतर एका पॅनमध्ये किंवा तुम्ही ज्यामध्ये बनवणार आहात त्यामध्ये तेल घ्यायचं, कांदा घालायचा, सगळे मसाले घालायचे, लाल तिखट, मिरची पावडर, गरम मसाला, तुम्ही जे जे कुठले मसाले यूज करता ते सगळे घालायचे. त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचं आणि कांद्याचं जे वाटण केलेलं आहे ते घालायचं, पाणी ओतायचं, मीठ घालायचं आणि एक प्लेट ठेवून छान उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये आपल्या शिंपल्या सगळ्या टाकायच्या, छान मिक्स 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 करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून त्या शिंपल्या छान शिजू द्यायच्या. तुम्ही जर पाहिलंत ना तर आपल्याकडे वाफेवरचं जेवण बनवतात. कुठलीही भाजी म्हणा, कुठलीही करी म्हणा, त्याला आधी वाफ येऊ द्यायची आणि मग तिसऱ्यांची शिंपल्यांची करी रेडी होते. आणि बाकीचे जे फिश होते ते आईने फ्राय केले होते. आमच्याकडे ना सगळेच फूडी आहेत, म्हणजे आम्ही खातो खूप कमी, थोडंसं थोडंसंच खातो, पण आम्हाला सगळं लागतं खाण्यासाठी. हे खायचंय, ते खायचंय. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि आमच्याबरोबर शेअर करा. थँक्यू.